हॅलो फ्रेंड्स, मी पल्लवी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे। कशात फ्रेंड्स सगळे तुम्ही मजेत ना आणि मजेतच राहा। तर इकडे बघा आमच्या मावशी भाजत आहेत शेंगदाणे आणि मावशी मला मदत करतायत। त्यानंतर मी इकडे बनवत आहे ताक, कारण 2 दिवस झालं ते साई गोळा करून ठेवलेली होती 8 दिवसाची। त्यानंतर त्यामध्ये ना साई गरम केली पूर्ण आणि त्यामध्ये दही टाकून मी उकळून म्हणजे थोडंसं असं नाही का कोमट करून हे त्यामध्ये दही टाकलेलं होतं, विरजणाला ठेवलेलं होतं आणि त्यानंतर 2 दिवस तसंच राहिलं फ्रीजमध्ये ॲक्च्युली, कारण माझी तब्येत नीट नव्हती त्यामुळे तसंच राहिलं फ्रीजमध्ये। चला म्हणलं आता ते ताक बनवून घ्यावं, त्यासाठी ते ताक बनवत आहे आणि मावशीच्या आणि माझ्या तिकडे गप्पा चालू झालेल्या आहेत। आमच्या मावशी खूप बडबड करतात बघा आणि मलाही तसंच लागतं बडबड करायला, त्यामुळे आमच्या दोघींचं खूप छान प्रकारे मॅच झालेलं आहे। आणि मावशींना मी तेच बोलत होती, आता ताक झाल्यानंतर तुम्ही ताक प्या, कारण मी जर वेळेस बनवल्यानंतर ना मावशी आणि मी दोघी मिळून आम्ही ताक पितोच। आणि फ्रेंड्स इथे बघा ताक बनवायला घेतलेलं तर आहे, लोण्याचं पूर्ण साईजचं आहे, पण हे ताक तर एवढं असं काही बनत नव्हतं, बनेच ना, मला काहीच समजे ना काय करा। मावशी म्हणलं त्यामध्ये ना तुम्ही बर्फाचे खडे घाला तर होऊन जाईल। तर इथे मी आता बनवत आहे उपवासाचा डोसा, मस्त आणि यम्मी टेस्टी असं। तर मी खूप वेळ तसं ताकाचं साईडला ठेवलं, त्यानंतर फराळ वगैरे केली, पण ते ताकाचं होत नव्हतं। तर म्हणलं जाऊ दे तोपर्यंत साईडलाच ठेवून टाकावं। अक्षरशः ना ती मशीनसुद्धा गरम झाली, त्यामुळं म्हणलं आता ती मशीन खराब आणखी काहीतरी व्हायच्या आधी ना ते कुकरचा किस्सा झाल्यापासून थोडी भीती वाटते आता मला इलेक्ट्रिक वस्तूची। त्यामुळे गरम झाले असं जाणवल्यानंतर पटकन मी हे करून टाकलं, ठेवून टाकलं, म्हणलं होईल त्यावेळेस होईल, नाही तर जसंच फ्रीजमध्ये ठेवून उद्याच्या उद्या करता येईल। मी तसंच करते, कारण की मला फार भीती वाटते इलेक्ट्रिक गोष्टीची हल्ली। त्यानंतर बघा त्यामध्ये मीठ वगैरे मी टेस्ट करून बघते। आता सध्या मला नैवेद्य तर दाखवायचं नाही आहे, त्यामुळे म्हटलं चला आपण ना टेस्ट करून बघा। मी टेस्ट करून बघितलं, त्यानंतर मस्त यम्मी आणि टेस्टी असे डोसे झालेले होते बघा। जास्त म्हणजे अर्धा किलो मी भगरी केली होती, मूठभर साबुदाणा भिजू घातलेला होता, तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये दिसलेलंच आहे। पण काय होतं माहिती आहे का, कोणताही तवा ना किती भारी कंपनीचा जरी तवा आणला ना पहिल्यांदा त्या तव्याला चिटकतंच। मला नाही माहीत का बरं चिटकतं हे, मला पण तुम्ही कमेंट करून सांगा। त्यानंतर उपवासाची बटाट्याची भाजी बनवलेली होती, ती पण आता मी इथे घेतलेली आहे। आणि पहिला डोसा म्हणलं की ते तुटतो आणि एवढा छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत तो डोसा बनतच नाही, माहीत नाही मला, परत एक माझं तसंच होतं। तो डोसा वगैरे तयार झालेला आहे। माझं फराळ वगैरे करून झाली, त्यानंतर आलेले आहे परत किचनमध्ये। चला म्हणलं ताक एकदा करून बघावं होतं का, तर करून बघितलं तर झालं नाही बघा। मग नंतर म्हणलं जाऊ दे, बाकीचं जे काय ओट्याचा राडा आहे ना ते आवरून घ्यावं। त्यानंतर मावशीने शेंगदाणे भाजून ठेवलेले होते, आता ते थंड पण झालेले आहेत। तर म्हणलं चला आता ते डब्यामध्ये भरून ठेवलं। आणि त्यानंतर ही कढई बघा, मी फक्त शेंगदाणे भाजण्यासाठी कढई ठेवलेली आहे, खूप जुनी आहे बघा, लग्नातली आहे ती कढई। तर ती मी वापरते आणखी पण। तर हे ते बघा फायनली आपलं लोणी आलेलं आहे, पण मावशी गेलेलं आहे, आता मावशीनं उद्या मी देईनच टाके। त्यानंतर बघा आमची इथे ना चिलूट खूप होत आहेत बघा, मला खूप कंटाळा आलेला आहे, काय करावं समजत नाही बघा। तुम्ही सांगितलं ते उपाय करून बघितलं, पण होतच नाही आहे, काय करावं प्रश्नच पडलेला आहे मला। तर त्यानंतर म्हणजे असं ना की आता तुम्ही मला सांगा, थोडंसं आपलं आत्ता जेवण झालं आहे, हॉटेलचं थोडं स्वयंपाक झाला आहे, भाबरतीच आहे आणखी, तरी पण ते चिलटं लगे कोण धुतं का सांगा बरं लगेच, कारण माणूस खाऊन पिऊन थोडंसं झाल्यानंतर मोठा वगैरे आवरायला घेते मी, कधी कधी तसं करते। तोपर्यंत बघा इकडे मी ताकाचं वगैरे ते झालेलं आहे, म्हणलं ते आवरून घ्यावं, मग भांड्यांचा ढिगारा आवरून घ्यावं, पण तोपर्यंत चिलटं इतके होतात ना, मला नाही समजत, इतकी परेशान झालेली आहे ना, काय करावं काही समजतच नाही आहे। म्हणजे घर किती स्वच्छ ठेवते, मावशी पण मला हेल्पला असतात, तरी पण काय सांगायचं की एवढे चिलूट होतात ना, काय करावं। आणि त्याला चिलटं पण म्हणतात काय, तर मी चिलूट म्हणते, आणि तुम्ही मला आणखी कमेंट कराल। तर बघा आपला मस्त असं लोण्याचा गोळा तयार झालेला आहे, खूप यम्मी आणि टेस्टी लागतं। काय घरचं जे लोणी असतं ना ते घरचं असतं बघा, बाहेरचं लोणी आणून पण मी एकदा ट्राय केलं होतं, पण मला अजिबात आवडलं नाही। त्यानंतर अमूलचं लोणी असतं ते पण मी अर्धा किलो आणून वितळून बघितलं होतं, ते पण एवढं काही खास वाटलं नाही। पण आपलं घरचं जे आहे साई हे करून जे आपण
विरजण लावून ज्यावेळेस आपण हे करतो ना त्यावेळेस जी टेस्ट येते ना लोण्याची, जी प्रोसेस असते ना ती प्रोसेस पूर्ण केली ना टेस्टी असं बनतच नाही म्हटलं तर. मस्त असं स्वच्छ धुवून घ्यायचं लोणी, कारण वास येतो बघा. कारण की आपण साई साठवतो ना, रोजच्या रोज करत नाही. आणि लोणी कोणी साठवून ठेवतो, पण रोजच्या रोज ताक करणंच होत नाही मला. त्यामुळं मी साई साठवूनच अशा पद्धतीने लोणी हे करते, त्याचं तूप बनवते. बरेच जण असं रोज ताक रोजच्या रोज साई विरजण लावतात आणि त्याचं ताक बनवतात आणि लोणी साठवून ठेवतात, पण ते लोण्याला एक प्रकारचा वास येतो, त्यामुळे मला ते आवडतच नाही. त्यानंतर बघा इथं मस्त लोणी वगैरे वॉश केलं आणि ते आता लोणी आता मी कढायला ठेवणार आहे. कढायला म्हणजे तूप बनवण्यासाठी ठेवणार आहे. तर इथे ठेवलेलं आहे बघा. तर मोठा गॅस करून सुरुवातीला मी ठेवणार आहे आणि त्यानंतर एक उकळी आल्यानंतर ते लहान गॅस करणार आहे. तर आता हे राहिलेलं आहे बघा ताक. आता मी तर फराळ केलेलं आहे, पोट भरलेलं आहे माझं. तसंच फ्रीजमध्ये ठेवून घेतलं. मावशी पण गेल्या त्यामुळे त्यांनाही देता आलं नाही मला. ओट्यावर बघा नाही म्हणलं तरी थोडंसं ताकाचे शिंतोडे वगैरे उडलेले राहतातच. त्यानंतर इथे मी सगळं स्वच्छ ओटा वगैरे करून घेतला आणि त्यानंतर अशा पद्धतीने उकळी आली ना, आपल्याला लहान गॅस करून ठेवायचं. लहान गॅस केल्यानंतर तूप खमंग आणि मस्त टेस्टी असं बनतं. तर आपलं तूप तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि फ्रेंड्स, ॲमेझॉननं मी केलेली आहे शॉपिंग. ॲमेझॉनवरती खूप असा बडा असा सेल सुरू झालेला आहे. तर मग शॉपिंग तर केलीच पाहिजे ना, कारण जानेवारीत राहायला आलेलो आहोत. शोच्या वस्तू काहीच आणलेल्या नाही आहेत घरामध्ये. म्हणजे तसं काही प्रॉब्लेम नव्हता खरं घ्यायला, पण चॉईस करायला आहे ते म्हणजे खूपच म्हणजे लक्षात येत नव्हतं. आणि एकदा माणूस म्हणतो बघा, एकदा केलं ना घर, त्यानंतर आपण काय करायचं म्हणलं ना आपल्याला लक्षातच येत नाही असं होतं. बाकी दुसऱ्या गोष्टी आपण गुंग होऊन जातो. तर ॲमेझॉन सेल चालू झालं आहे, तर म्हणलं हे मस्त असं मागवलेलं आहे. आणि निमित्तचं जसं पार्सल आलं आहे ना तसं मम्मा माझ्या बड्डेच गिफ्ट आलं आहे. माझ्या बड्डेच मी सुरुवातीला त्याला होच बोलले, कारण मग तुम्हाला शेअर करायचं होतं ह्यासाठी. मग तो येऊन गेला. मग मी त्याला खरं आहे ते नाही रे, घरातलं शोची वस्तू घेतलेली आहे ते आहे असं मी सांगितलं. आणि त्यानंतर बघा हे आपलं मस्त छान असं आलेलं आहे शोची वस्तू. म्हणजे जसं जमल तसं आता सध्या शॉपिंग करणं चालूच आहे. निमिष बघायला आलेला आहे, त्याला वाटलं बड्डे, त्याचा बड्डे आता 13 पूर्ण होईल ना, तर त्याला 13 गिफ्ट हवे. त्याच्यासाठी आमचं उठा ठेव चालू आहे. घरात जेवढे काय प्रमोशनचे जेवढे पार्सल हे ते येते ना, त्याला वाटतं त्याच्याच गिफ्ट आले बड्डेचं असं त्याला वाटतंय. तर आपलं हे बघा शोची वस्तू वगैरे ठेवण्यासाठी केलेलं आहे. आता मी थोडंसं अरेंज करून घेत आहे कशा पद्धतीने ठेवायचं वगैरे. Be the greatest. Everybody on the fake shit. I look around and feel like everybody is the fakest. I make this every day and I'm impatient, hoping one day I blow up from the basement. Statement, the top. जब आप सुपरवाइजर बनने के बाद ये बोनस इनकम हर महीने तो देखता हूं पॉलिटिक्स रहते हैं, व्यक्तिगत रहते हैं, मैनेजर रहते हैं, वॉल्स पण नाही. हां, वॉल्स तो पडायला पाहिजे. आता तूच द्या. मी ना आत्ता फ्रेंड्स गपचूप असं मुलांचं शूटिंग केलं, दोघांचं काहीतरी चालू होतं. मी पटकन हे केलं आणि आमचा तनिष लगेच पळाला आणि मला म्हणला मम्मा आता तू माझं शूटिंग केलं आहे तर तू मला आईस्क्रीम द्यायचं. हे आमच्या पोरांचं असं आहे. मी गपचूप शूटिंग केलं, मजा आली खरंच. काय ते काय अरे असं का झालंय मोबाईलला, आता काय कळे ना. अरे लागेल ना, वेळ आहेस का तुम्ही, कुठलं आईस्क्रीम मला एक तरी घास खावा. काय बघा हे बघ काय करा. जा मला नकोच आहे, जा. सांगायला खाई अजून एक आता नको झाले चेष्टा काय झाले शिकलाय रे घरात तर कोण करत नाही चेष्टा मस्करी. भैया पाठव भैया कसं करत नसतं असं. तू कुठं शिकला रे असल्या गोष्टी करायला. मग दिदी